नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा आई पाळण सोन्याचा नदी वाहला विते लोण्याचा पाळण सोन्या खंडू ते बघ ते आपल्याला शोधतायत कधी पांडू ते बघ आपल्याला दुकानासाठी जागा देणारे काकांशी ते बोलतायत. अरे देवा पुरा आता काय करायचं रे ते तर आपल्याकडेच येत आहेत आता काय करायचं हे बघा ते इथे अरे कुठे गेले सगळे अरे सकू कुठे गेली इथंच होते आता ते बी नाही त्यांचं सामान बी नाही अरे बा अशी कशी गेली कुठे गेल्या ते दोन्ही काट्या काय जणू हे दाम्या जाऊ शोध तिला अरे सब बघू बघू जाऊ शोध जी मालक कुठे गेली असेल काय बी बोल खंडू वहिनीबाईच्या हाताला चव आहे तर मग समदेच जिन्नस लई चविष्ट आहेत आमच्या मेहनतीवर फुकट ताव मारताय लाज नाही वाटत तुम्हाला चिडली चिडली रागावली वहिनी रागावली मी काय म्हणतोय समदे जिन्नस त्यांच्या मोर नको खाऊया बाकी जिन्नस आपण घरी घेऊन जाऊया काय गोदड्या कापड वाटून घेऊया आधी आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला छडकून ठेवलात आणि आमचा माल सरळ सरळ लुटता देव बघतोय रे देव बघतोय भलं नाही होणार तुमचं कुठं फेडाली पाप तळतळाट लागतील आमचे हो देवीच्या उत्सवात हे जिन्नस या सगळ्या वस्तू विकून आम्ही आमच्या डोक्यावरचं कर्ज उतरवणार होतो पण तुम्ही ते इथंच संपवलेत त्या राक्षसामुळे माझी मुलगी कुठेतरी निघून गेली तिला काही झालं तर पोरं बाळं नाही आहेत का तुम्हाला हो त्या मुलांना शोधण्यासाठी तरी सोडावं आम्हाला आता सगळं संपवून टाकलंय ना मग कशाला बांधून ठेवलंय सोडा आम्हाला आता तरी सोडावं जाऊ द्या आम्हाला पोरांना शोधू द्या दया करा आमच्यावर सोडावं ए गपरे काय सारखी दया करा अरे दोन काय सुखानं खाऊ द्या तरी पांडू तू घाबरू नकोस काही झालं तर मी तुला काही होऊ देणार नाहीये अगं पूजे तू राक्षसा माझं नाही तुझ्या माग लागलाय मला माझं नाही तुझं घर वाटतंय हे माझा खूर तर विटू राहिलाय ना तू घेईन माझी काळजी तो आपल्या बरोबरच असतो ना तू काहीतरी करेन नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा आग नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा
तू जांभळं घ्या. घ्या ना जांभळं, घ्या ना, एकदम मस्त आहेत. अरे कार्टे, अरे मालकांना हात लावतेस? अरे तुझी हिम्मत कशी झाली म्हणतो मी. हे दाम्या, सखुशी असं बोलतो तू? सखू? मालकीनबाई कुठे? ही काय? अयो मालका, अहो नाही हो, ती जांभळं विकणारी पोर आहे हो. अरे काय दाम्या, काही सकाळी सकाळी. अयो अयो मालका, तुम्हीच बघा की हो. काय बघा? हो मालक, जांभळं घ्या की. हो मालक, नको. घ्या की. मालका, मालक, मालक बांगड्या घ्या ना, बांगड्या घ्या. दामू, सकू कुठे? ही काय? बांगड्या घ्या ना मालक, घ्या ना बांगड्या. ओ मालक, हार घ्या, फुलं घ्या, नारळ घ्या देवी मातेसाठी, घ्या ना. दामू, छोट्या मालकीनबाई कुठे? मालक घ्या ना, फुलं घ्या, हार घ्या. मालक गजरा घ्या ना. मालक गजरा घ्या ना. सकू का दिसते मला? सकू का दिसते मला? सकू का दिसते? अयो मालक, अयो काय करताय हो तुम्ही? हे स्वतःच्याच मारताय हो, कानफडात म्हणतो मी. अरे मला सकू दिसते सगळीकडे. अरे ती सकू. अरे तिकडे पण सकू आहे. अरे ती काही सकू आहे. अरे इकडं पण सकू आहे. सगळीकडे सकू दिसतो. मालक कुठेच नाही हो सकू. तुम्हाला भास होताय तू. कुणीतरी केलंय बघा तुमच्यावर. चेटूक म्हणतो मी. चेटू मालक, मालक सकू. सकू आले? कुठे? सकू नाही सापडले. नाही साप. अरे सकू, तू इथं काय करते? इथूनच पाठवली ती 5वीच्या वासनी. इथेच पारावर भेटली मला ती लखुमाई. ती काशी तशी सवाशी नव्हती, लय तालेवार होती. लखुमाईचा दादला तर नवकोट नारायणच. कुणी कागाळी केली, वंगाळ वागलं तर झालं कल्याण. मालक चांगले लोक घेतलेस का? मालक 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 ते बघा चेटूक. अरे चेटूक नाही, हे बघ सकू. चेटूक चेटूक चेटूक. ते बोललो होतं ना हो, ते चेटूक करणारं जोडप, त्यातली ती बाई आली हो इथं. म्हणून होतात बघा तुम्हाला भास म्हणतो मी. आपल्या अंगावर अजून काही येण्याआधी आपण इथून जाऊया हो मालक. चला हो, ये चला. ठीक आहे, कळलं मला. भूक निघे ना म्हणून तू चोरी करायला कबूल केलंस, खरं आहे ना? चोर असून मी लटक बोलत नाही ना, खरं सांगतो ना. ठीक आहे, मी तुला खायला देईन, पण एक अट आहे. काय? विठुराया समोर शपथ व्हायची
की यापुढे मी कधीही चोरी करणार नाही. अरे चोरी करणं वाईट असतं रे. हे काय नुसती मुंडी हलवतोयस? खणखणीत हो मान. हो. लखुमाई लखुमाई मालकासनी बघून तडून बसला होता की काय? हा मालक तर बाहेर नाहीच आहेत. बाहेर कुणी बी नाही. कवाच निघून गेले. आणि घाबरता कशा पायी? मी आले नव. तू आलीस? तू खरंच आलीस? वय वय मी खरंच आले. आता घाबरू नका. आता कुणी बी तुम्हाला त्रास देणार नाही. मी आले ना. आगच्या अंगात ताप भरला होता तरी पोट ओढलं. आणि तुला ठाव आहे का आपली पुरी दोरीवरून बी चालली. मग गुणाचीच आहे आपली सखू. दमलीस ना. पर आता समजा थकवा निघून जाईल बघ तुझा. चला झालं दुकान मांडून. किती बरं झालं लखुमाई तू आलीस. नक्कीच विठुरायाने पाठवलं असणार तुला. मला तर वाटतंय की म्हैस आली. रडायचं कशा पायी आता? हा अगं कारण अजून 1 रुपया जमवायचा आहे. म्हणजे आपल्याकडे एवढे चिन्ह सोडले. त्या काकांनी जागा दिली त्याचं मोल म्हणून लय लाडू असेच नेले. आता उरलेलं यातून 1 रुपया कसे जमणार? आणि 1 रुपया जमला नाही तर माझ्या अप्पांना तुझ्या पाठीवर नवमी कशी रेखतो ते. माझ्या अप्पांना अगं सखू ऐक ऐक माझं. तू मोठ्या धीरानं इथवर पोचली आहेस नव. मग आता हात पाय गाळू नकस. फक्त 4च पावलं चालायची आहेत आता. लाडू कमी आहेत ना. असू दे आपण काय तर सुरू करू. मला तर असं वाटतंय काय तर किमी असो. डब्बाभर लाडूचे गाडाभर लाडू हो. देवी मातेकडे आलायत ना. मग ते बी होईल. तुम्हाला ती गोष्ट ठाव आहे का? महाभारताच्या येळेला दुर्वास ऋषी औचित आलं आणि त्यांच्या संगती लई ऋषी मुनी बी होत. मग द्रौपदी विचारात पडली का आता ह्यासनी काय वाढायचं. मग तिनं तिच्या सख्याचा धावा केला. मग तो सखा काय म्हणला ठाव आहे? तो म्हणला का तुझ्या थाळीला 1 शीत चिकटला आहे ना. मग तेवढा पुरेसा आहे. तू खुशाल पानं घे. अगं माझं विठुरायस ग. भक्तांची लाज राखणारा
अक्षय पात्र केलंय ना. मग तोच तुझा बी सखा आहे ना. मग कशाला घोर घेती. अरे वा, लाडू आहेत काय? होय, लाडू आहेत. हे घ्या, मला 2 द्या. असं करा, मी डब्यातून लाडू काढून देते. सकू तू पानात बांधून दे आणि पांडू तू पैक घे. दोन लाडू द्या. होय होय होय. हे काय पांडू, बघणार आहे आता नेमके लोकांना लाडू हवेत आणि आता आपल्याकडे लाडू कमी आहेत. आता काय करायचं. पुरे चांगली संधी होती ग पैके मिळवायची. तुम्ही बडबड करूच नका. तुम्हाला काय काम दिलंय ते करा. सखू तू पानात लाडू बांधतेस ना, मग त्याकडे ध्यान दे. आणि पांडू तू पैक्यांकडं. काय डब्यातल्या लाडवांकडे मी बघते. पाया पड पड पाया पाया पड. कान नाही चांगलं, नाक घासून पाया पड. हा म्हणा, विठुराया मी या पुढे चोरी करणार नाही. चल पाया पड पड पाया पड पड. पडतो ना विठुराया. विठुराया तुझी शपथ घेतो, यापुढे कधीच चोरी करणार नाही ना. विठुराया आता माय माऊली म्हणली तस यापुढे कधी चोरी करणार नाही. आई मला हे लाडू हवे. हे लाडू द्या. हे काय, लाडू अजून संपले नाही. असं कसं. तू त्याचा नग विचार करू. अजून लय लाडू आहेत. तू बांधायच्या कामात ध्यान दे बघू. हे घ्या. पांडू, सखू बघा बरं,
मला तर वाटतंय का 40 पैक्यांपेक्षा जास्तच पैका जमला असतील बघा तर. लखुमाई, हे सगळं तू आलीस म्हणूनच झालंय. मी देवी आईला प्रार्थना केली होती ना, तिच्या रूपात तू चालीस बघ. ही सगळी देवी आईचीच कृपा आहे. आणि बघ, आपल्याला हवे त्यापेक्षा जास्त पैकी मिळालेत. सखो, जो प्रामाणिक असतो ना, जो संकटात बी जिद्द आणि खरेपणा सोडत नाही ना, त्याचा देवच दास होतो बघ. तू गुणी आहेस, मेहनती आणि निर्मळ मनाची आहेस, तेव्हा हिम्मत हरू नकोस. तुझा स्वतःच्या भक्ती इतकाच शक्तीवर म्हणजेच प्रयत्नांवर बी विश्वास आहे. तो विश्वास तसाच ठेव, मग देव तुझी कधी म्हणजे कधी बी साथ सोडणार नाही. बर चला आता, तुम्हाला निघाया हवं. उमाई आणि आप्पा वाट बघत असतील ना. चला निघा. कर्ज फिटलं तुमचं,